छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आपण लाभलेला हा दुर्गाडी किल्ला आणि या दुर्गाडी किल्ल्याच्या एका संघटनेने कोर्टात दावा केला 50 वर्षापूर्वी 48 वर्षापूर्वी की ही जागा आमची आहे आणि आज कोर्टाने तो दावा फेटाळण्यात आला. कोर्टाने दावा फेटाळून लावला आणि ही हिंदूंचीच वहिवाट आहे. हा इथे दुर्गा मातेचं मंदिर आहे, दुर्गाडी आईचं मंदिर आहे असं जाहीर केलं आणि आज मी कोर्टाचं मनापासून आभार मानेन. हिंदू संघटना असतील, अनेक याच्यात ज्यांनी ज्यांनी भाग घेतलाय त्या संघटना असतील, आमचे आदरणीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीके साहेबांनी आदेशाप्रमाणे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने आम्ही सर्वजण हा दुर्गाडी किल्ल्यासाठी लढत होतो. भरपूर जण याच्यासाठी प्रयत्न करत होते की ही हिंदूंची वहिवाट आहे आणि आज कोर्टाने जाहीर केलं की ही हिंदूंची वहिवाट. आज संपूर्ण कल्याण परिसरात, डोंबिवली परिसरात आनंदाचं वातावरण आहे. आज आम्ही डोंबिवली शहर शाखेच्या वतीने, कल्याण ग्रामीणच्या वतीने आज आनंद साजरा करतो की आम्हाला दिलेला न्याय, आता हाच न्याय मलंगडसाठी लवकरात लवकर देण्यात यावा. जसा प्रभू रामचंद्राला 500 वर्षातनं कोर्टाने 500 वर्षापर्यंत वाट पाहत होतो आणि कोर्टाने निर्णय दिला राम मंदिर, प्रभू रामचंद्राचं मंदिराचं तेही आपल्या बाजूला लागला. आता दुर्गाडी किल्ल्याचा लागला, आता मलंगड बाकी. एवढं मलंगडच झालं तर अजून त्याच्यात अजून भरीच भर होईल आणि ही हिंदूंचीच वहिवाट. जे आम्ही जे खरं बोलतो, जे सांगतो की आमचं आहे, कोणीतरी हडप करण्याची बाजू घेतो की आमची जागा पण हिंदूंची जागा आहे. आज कोर्टाने जाहीर केलं त्याबद्दल मी कोर्टाचं मनापासून आभार मानतो, हिंदू संघटनेचा आभार मानतो आणि खास करून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा आभार मानतो की त्यांनी प्रयत्न केला आणि हा दुर्गाडी किल्ला आपल्या ताब्यात आला.